चला फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी जाऊ द्या मैदानामध्ये। टीम काव्या 11 कोपरी 3 षटकांचा सामना असेल। 1 षटक पॉवर प्लेचा असेल ज्याच्यामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला। कोपरी संघाची समीर आणि नितीने 2 फलंदाज मैदानावरती। दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक सामना जिंकलाय। पहिला सामना देवांश 11 चिंचपाडा जिंकत असताना मात्र अतिशय चुरशीचा सामना झाला। 1 बॉल मध्ये 2 करायच्या होत्या, विपक्ष टीमला त्या करू दिल्या नाहीये चिंचपाडा संघाने। आणि दुसरीकडे जे फार कमी धावसंख्येचं आव्हान होतं काव्या 11 कोपरी बी संघासमोर सहजरित्या पूर्ण केलं। 3 षटकांचा सामना। गेम इज ऑन। पहिलाच बॉल खोदून काढला, फिल्डर उपस्थित कॉल, झेल टिपला जातोय। पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे। पहिला धक्का कोपरी संघाला। काल सुद्धा या स्पर्धेची सुरुवात झाली आणि दुसऱ्या राऊंडचे सामने हे 3-3 ओव्हरचे खेळवले गेलेत। त्यामुळे आज सुद्धा सेकंड राऊंडचे सामने 3-3 षटकांचे होतील। सर्व संघांना सूचना असेल हे सुद्धा आपण सर्व संघांनी लक्षात ठेवा। सुरुवातीचे 4 ओव्हरचे सामने, त्याच्यानंतर 3 षटकांचे सामने होतील। डॉट बॉल आला। पहिलं पॉवर प्लेचं एकमेव षटक अक्षय किरणीला पाहतोय आपण। पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट। 4-5 पावांचा रणअप अक्षयचा। पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलर्स। वा, चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत धावपळकावरती धाव लागली नाहीये। 3 चेंडूंचा खेळ संपलाय। तब्बल 18 चेंडूंचा खेळ असेल। 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल। मनगटी ताकदीचा विकेट, शानदार षटकार। एक षटकार, एक विकेट या षटकामध्ये पाहायला मिळाला। तब्बल 5 चेंडूंचा खेळ संपलाय। शेवटचा चेंडू आता पहा मिळेल आपल्याला।
एकूण धावसंख्या पाहिली तर 7 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका चांगला सुपर षटकार दुसरा षटकार. सुरुवातीचे 4 चेंडू चांगले होते मात्र त्यानंतर आलेले 2 षटकार. एकूण 13 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये 13 धावा आल्यात. मानव पाटील ज्याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती मानवने. ओ पहिलाच बॉल फुल्ले नो बॉल. कीपर मात्र त्या ठिकाणी झेल टिपतात. नो बॉल आहे. 1+1 2 धावा मिळतील. फलंदाजाला मिळालाय जीवनदान. नो+1 2 धावा 15 धावा स्कोरबोर्ड वरती. फ्री हिटचा चेंडू असेल. यास निश्चित विमर होता मानव. यावेळेस फटका चांगला अगदी ओरपी चेंडू मिळालाय आणि षटकार. चेंडू सीमा पार. चला नो बॉल फेकल्यानंतर मात्र येथे षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या काही चेंडूवरती फार मोठे फटके पाहायला मिळाले. आपण चौकार षटकार येत असताना पाहायला मिळाले. कब्या 11 कोपरी बी संघ पुढे सरकला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉल. एक आणखीन धाव मिळाली. मानवला पाहतोय आपण दुसऱ्या षटकामध्ये आलाय. एकूण धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 22 लॉस ऑफ 1. मिक्सड खेळाचा प्रयत्न केला जातो. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट मात्र नाहीये. वेगाने फिल्डर आल्यात तोपर्यंत फक्त सिंगल. सुरुवातीला विकेट गेल्यानंतर मात्र चांगले फटकेबाजी करत असताना आतापर्यंत 3 षटकार आल्या. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा फटका फसला हवेमध्ये. झेल नाहीये. साधा सोपा झेल होता. टिपणं गरजेचं होतं. झेल सुटला जातो आणि एकेरी धाव मिळाली आहे. 3 षटकांचे सामने. त्याच्यानंतर मंजीर 11 विपक्ष सुनील स्पोर्ट चिंचपाडा या 2 संघांमध्ये सामना असेल. स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे. एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल होता मात्र नाहीये. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलाय तोपर्यंत एकच धाव मिळाली आहे. 25-25 25 धावा स्कोरबोर्डवर लावल्या गेल्यात. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहा मिळतो आपल्याला चिंचपाडा विपक्ष कोपरी असा विद्यमान सामना.
पुन्हा एकदा बटा शॉट खेळायचा होता. गोलंदाज पुढे सरकल्यास किट झाल्यात. येथे रनआउटचा चान्स आहे. डायरेक्ट हिट नाहीये. जवळ रनआउट करण्याची संधी होती. ब्लॅक बायज च्या स्वरूपामध्ये एक डाव. चला मंजिरी 11 आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. सोहेल शेख पुढे येऊन केल्यात. फटका हवेत केल्यात. फिल्डर उपस्थित. कॅच घेतलाय. रत्नदीप पाटील होते. डीप मिड विकेटला सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. एकूण स्कोर झाला आता 26-26. दोन षटकामध्ये 26. मुरबीगावचे आमचे गुरुनाथजी नावडेकर या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांना विनंती आपण स्टेजवरती यावं. आपण या. विजय भोईर गोलंदाजी मार्ग वरती उर्फ हिरा यांना पाहतोय. मागच्या मॅच त्यांनी जिंकून दिला. 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना मात्र त्या डीपीएन केले दाबा. त्याच गोलंदाजाचा वापर केला जातो. एक सिनियर खेळाडू या टीम मध्ये पहा मिळतोय आपल्याला. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव मिळाली आहे. पुन्हा एकदा हलकासा चेंडू. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. रनआउटचा धोका येते. डायरेक्ट क्लेम केलाय. हिराला किती कॉन्फिडन्स होता बा. अरे बाबा चौकार गेला असा इकडे जर स्टंपला नसं लागलं तर बॅकअपला कोणीच नव्हतं. मात्र नशीब बलवंतर. फलंदाज बाद. रनआउट. बिग विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली आहे. अद्यापर्यंत या ओव्हर मध्ये 2 चेंडू फेकल्यात. 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा लूज बॉल. स्कोर 34 धावा झाल्यात. 3 ओव्हरचे सामने. चला षटकाराने धावसंख्याची वाढ होत असताना पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी केली. फलंदाज अजय वनडाऊनचा खेळाडू आहे. 9 बॉल 16. पुन्हा एकदा पुढे. आणखीन एक बिग 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 षटकार.
पाहायला मिळाले एका ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा पुढे आल्यात एज अँड टेकन. फलंदाज बाद. 5वा चेंडू होता, थोडीशी बाहेर निघाले. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला, एज लागली आहे. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. चाळीस धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आता या ओव्हर मध्ये 2 षटकार आले. सुरुवातीला 1-2 धावा आल्या 2 चेंडू वरती. चिंचपाडा संघ खेळत असताना मैदानात तो पाहतोय. आणि आता आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे एक बेस्ट स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती येते आमचे उमेशजी भोईर सामना पाहतात, त्यांचं आपण करूया स्वागत. एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल. रनआउटचा धोका. थर्ड अंपायरला रेफर केलंय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे रनआउट साठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या मंजिरी आणि त्याचबरोबर सुनील स्पोर्ट चिंचपाडा. पोचलाय फलंदाज. 2 धावा. 2 धावा एकूण 42 धावा झाल्या. 43 लक्ष असेल. 18 मध्ये 43 धावा करायच्या आहेत देवांश 11 चिंचपाडा या संघाला. तर चला टॉस साठी पुन्हा एकदा या. लवकर वेळ नका करू. सुनील स्पोर्ट चला चिंचपाडा टीमचे कॅप्टन या लवकर. आता आलेत का? चला ओके टॉस करूया. विकास पाटील आमचे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभाचे टॉस. टीम मंजिरी एलियम पेट विपक्ष सुनील स्पोर्ट चिंचपाडा. 4 ओव्हर. चिंचपाडा टीमने टॉस जिंकलाय.
कॉन्टिन्यू आणलं पाहिजे. खाली आहे कुठे रे? इथं खाली आहे बघ कुठे रे? इथं खाली आहे. रन आउट होता. रन आउट होता. इथं खाली ठेवले बघ कुठे? खाली टाकले ठेवले. इथं इथं समोरच ठेवले बघ. इथं कुठे? काय नाव त्यांचं सांगला घे. सांगितलं बा आता शेख 11 मंजिरी पेठ. मंजिरी पेठ. हयात शेख 11 मंजिरी पेठ. हयात शेख मंजिरी 11 पेठ. चला आता 42 धावा झाल्यात आणि 43 लक्ष असेल. टीम देवांश 11 चिंचपाडा संघ. सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये पहा मिळतं आपल्याला विजय भोईर आणि त्याच्या साथीला रवी पाटील. विचार करू नको. संध्याकाळ जवळ दिवस नाही मावलत ना तवर. चला गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. गोलंदाज स्वप्नीलला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन समोर विजय भोईर. लेट्स प्ले. पहिलाच बॉल टॅप चेंडूला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला मात्र थोडासा उशीर झाला त्यामुळे चेंडू अगदी फर्स्ट स्लिप मध्ये गेला. शॉर्ट टर्म्यानला नाहीतर पॉइंटच्या वरून खेळताना पाहायला मिळाला. असं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा असाच एक पाय पुढे घेत असताना शानदार चौकार पाहायला मिळाला होता. पहिल्या चेंडूवरती धाव नाहीये. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित येते. झेल ड्रॉप. मिडॉनला फिल्डर होते थोडेसे क्रॉस गेले त्यामुळे झेल हातात विसावला नाहीये. खाली पडला. एक धाव मिळत असताना दीपिश कबरला दुसऱ्या टप्प्यावरती सीमा पार. दणदणीत चौकार. रवी पाटीलला पाहतोय आपण. पुन्हा एकदा फटका चांगला हवेत खेळल्यात. फिल्डर दूरवरती आहेत. पूल करायचा होता व्यवस्थितरित्या बॅटवरती मिडल झाला नाहीये त्यामुळे एक धाव मिळाली आहे. सुरुवातीला अद्यापर्यंत 6 धावा आल्यात. लक्ष येते 43 धावसंख्येचं. जवळजवळ 14ची सरासरी कायम ठेवायची आहे प्रति षटकामागे कारण 3 ओव्हरचा मॅच आहे. फटका चांगला आहे. फिल्डर डीप मिड विकेटला. सुरेख सुंदर झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. मोठा धक्का लागलाय देवांश 11 चिंचपाडा संघाला. मैदानामध्ये येत असताना पहा मिळतोय पहिला खेळाडू बाद झालाय ज्याच्यावरती अपेक्षा होत्या. पहिल्या मॅच मध्ये चांगली इनिंग साकारली होती विजय भोईरने मात्र यावेळी जास्त
मोठी खेळी साकारू शकला नाहीये. प्रति षटकामागे 14ची सरासरी हवी आहे. 3 ओव्हरचा मॅच आहे. एकीकडे कोपरी बी संघाला पाहतोय ज्याने प्रथम बॅटिंग केली आहे, चांगला धाबा उभ्या केल्यात. एक आव्हान, चांगलं सेट टार्गेट बनवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. सुरुवातीला धक्के दिले, त्यानंतर आलेले षटकार एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करून दिली टीम काबे 11 कोपरी बी टीमला. आणि त्यानंतर आता बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये चिंचपाडा संघ फटका चांगला आहे, खोदून काढलाय चेंडूला. फिल्डर उपस्थित आहेत मात्र अगदी समोरून चेंडूला सीमा पार चौकार. काल सुद्धा प्रत्येक टीमला आम्ही निर्धारित वेळ दिला होता. विशू कोहली सर होते पंचांच्या भूमिकेमध्ये. पाहिलं त्यांनी थोडेसे सामने 5-5 खेळवले. मंजिरीचे नूर शेख यांच्या ठिकाणी आगमन झालं व्यासपीठावरती. या आपण पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1-10 अशी धावसंख्या पाहायला मिळाली आपल्याला. गोलंदाज प्रभाकरला पाहतोय दुसरं षटक. आता बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅड वरती आदळला. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा धोका. साला असा बॅट कट. यस, एकेरी धाव मिळाली आहे. रवी आणि सुमित पाटीलला पाहतोय मैदानावरती खेळ करत असताना. आज या स्पर्धेमध्ये 2 चिंचपाड्याचे संघ खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. देवांशी लेवन चिंचपाडा खेळतोय, दुसरीकडे आपण पाहणार आहोत सुयू स्पोर्ट चिंचपाडा या टीमला. नेक्स्ट मॅच मध्ये मंजिरीच्या अगेन्स्ट एकेरी धाव नाहीये, ते धावांची गरज आहे आता टीम देवांशी लेवन चिंचपाडा संघाला. मोठे पडके येणं सुद्धा अपेक्षित राहतील, कारण ते मोठे पडके आता खेळावेच लागतील. 14 पेक्षा जास्त सरासरी हवी होती आणि अशा वेळेला पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 10 धाबा आल्या आणि या दुसऱ्या ओव्हर मध्ये एकेरी धाब येत असताना रिवास नाही, अत्यंत वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. एक डॉट चेंडू सामन्यावरती पकड करेल, निर्माण करेल, तर एखादा चौकार षटकार मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न राहील देवांश 11 चिंचपाडा टीमचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. डायरेक्ट हिट नाहीये, एकच धाव. बॅटकटचा इशारा करत असताना एकेकी धाबेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. आता 8 मध्ये 30 बनवायचे आहेत. थोडस आव्हान महागडं होत चाललंय. या 2 चेंडूवरती मोठे पडके येणं अपेक्षित राहील. नाहीये, फटका हळूवारपणे एकेरी धाव. दुसरीचा कॉल, थ्रो मात्र करेक्ट. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा. सात चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा चेंडू या ओव्हर मध्ये. एज लागतोय, चेंडू पाठीमागे चाललाय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाहीये. षटक समाप्त होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा आल्यात फक्त 8च्या सरासरीने 16 आणि आता गरज आहे ती 6 चेंडू आणि 27. थोडस आपण मागणं आहे, मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल सांगणं फार कठीण. डिझाईन सहा चेंडू
27 तौसिफला पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती आलाय 6 मध्ये 27 बनवायचे आता सुरुवातीला मोठे फटके येणं गरजेचं होतं एका चौकार आलाय त्यामुळे थोडस सामना कठीण झालाय तो चिंचपाडा टीम साठी ऑन साइडला हलक्या हाताने खेळलं गेलंय फक्त सिंगल मिळेल एकापेक्षा जास्त काही नाही आहे अनुशासित गोलंदाजी पाहायला मिळाली टीमची 5 मध्ये 26 स्ट्राइक वरती रवी पाटीलला पाहतोय जो सलामीचा फलंदाज आहे आतापर्यंत 2 चौकार आल्यात पुन्हा एकदा चेंडूला कडून काढलाय वाईड यॉर्कर एक धाव मिळते दुसरीचा कॉल रनआउट च्या स्वरूपामध्ये विकेट फलंदाज बाद तर आमचे पेठचे बंटी जोशी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपण स्टेज वरती या विकी आपल्याला आमंत्रण करतात अक्षय गरत बंटी या फुलटॉप फायदा षटकार 6 धावा पाहायला मिळाले आता बनवायच्या 3 मध्ये 19 असे फटके सुरुवातीला येणं गरजेचं होतं तेव्हा फटके आले नाहीये फक्त सिंगल वरती काम चालवलं त्यामुळे सामना थोडासा कठीण झाला होता देवांश 11 चिंचपाडा टीमला पुणे आणि आता 13 आपल्याला कोणत्याही प्रकारचं बेनिफिट नाहीये लक्षात ठेवा लागोपाठ 2 षटकार आल्यात रत्नदीपच्या बॅट मधून एवढी चांगली बॅटिंग करतो मग पुढे येणं गरजेचं होतं सुरुवातीला सिंगल आल्या होत्या अटॅकिंग खेळणं फार गरजेचं होतं चिंचपाडा संघाला मात्र आता 2 चेंडू 2 षटकार आल्यात आता 2 मध्ये 13 बनवायचे आहेत एखादा वाट पाहावी लागेल चेंडूची नाही हे बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू गेला एकेरी धाव मिळत असताना नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा मंजिरी पेठ आणि त्याचबरोबर सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ 4 षटकांचे सामने असतील आणि त्याच्यानंतर टेंबोडे विपक्ष ज्या हनुमान निळजे नाही हे ते सामना गमवावा लागलाय देवांश 11 चिंचपाडा संघाचा हार्डलक टीम चिंचपाडा संघ बस स्टॉप लक टीम काव्या 11 कोपरी संघ आणि या सामन्याचा सामनावीर अजयला देऊया आपण ज्याने 3 षटकार 10 चेंडू मध्ये 21 धावा कोटल्या तोच ठरलाय सामन्याचा हिरो